सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून त्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे। बदलापूर घटनेचा तसेच राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनेचा कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। सदर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशा घटना यापुढे होऊ नये यासाठी महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ लागू करण्यात येऊन कडक कायदा करण्यात यावा। प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल पोलीस टीम तयार कराव्या, प्रत्येक शाळेत समुपदेशन करावे, असे खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, अशा मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारकडे कोपरगाव तहसील प्रशासनाला देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। सदरचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांनी स्वीकारलं आहे। यावेळी विनय भगत, सुनील साळुंखे, ॲडव्होकेट योगेश खालकर, विकास आढाव, विजय जाधव, दीपक लोखंडे, बजरंग गव्हाणे, संदीप डुंबरे, अशोक आव्हाटे, लक्ष्मण सत्ताळे, बाबूराव पवार, बाळासाहेब जाधव, गणेश चौधरी, राजेंद्र कोल्हे, प्रदीप मते आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदलापूर येथे 12 ऑगस्ट 2024 रोजी आदर्श विद्यालयामध्ये त्या ठिकाणी 2 चिमुरडी यांच्यावरती अत्याचार करण्यात आला। त्याचा निषेध म्हणून सकल मराठा समाज शहर व ग्रामीण यांच्या वतीने तहसीलदार यांना या ठिकाणी आज रोजी निवेदन देण्यात आले आहे। सकल मराठा समाजाची प्रमुख मागणी आंध्र प्रदेशमध्ये जो काही दिशा कायदा त्या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे, त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील सन 2020 हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये एक मताने त्या ठिकाणी शक्ती कायदा देखील पारित करण्यात आलेला आहे। तो करत असताना राज्यपालांकडे जाऊन तो कायदा राष्ट्रपतींच्या सहीने त्या ठिकाणी पारित होणार आहे, परंतु त्याच्यावरती आत्ता तरी राज्यपालांपर्यंत तो कायदा गेलेला असून राष्ट्रपतींकडे सुद्धा जाणं ते गरजेचं आहे। आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जर बघितलं तर त्या ठिकाणी दिशा कायद्याने देखील सांगितलं आहे का लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये असे काही घटना जर घडल्या, लहान मुलींच्या बाबतीत असेल, सामूहिक बलात्काराच्या घटना असतील, तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर सुनावणी घेऊन 21 दिवसामध्ये ती जी काही केस आहे ती निकाली लागली जाते। परंतु आपण निषेध व्यक्त करतो, आपण आंदोलनं करतो, परंतु कायदा काय सांगतो ह्या बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचं माहिती नसतं। शेवटी दोषारोपपत्र सादर करायला 3 महिने लागतात, बरेच लोक म्हणतात का, आणि बरेच पुढारी नेते मंडळी कार्यकर्त्यांना सांगत असतात का आजच्या आजच फाशी देऊ, त्यांना 4 दिवसात फाशी देऊ, त्यांना 21 दिवसात फाशी देऊ, परंतु तशी तरतूद कायद्यामध्ये आहे का, त्या अनुषंगाने देखील विचार करणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणं फार गरजेचं आहे। एकीकडं विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये जर एकमताने तुम्ही कायदा पारित करतात आणि सत्ता केंद्र, पक्ष, पार्ट्या हे सगळं आपणच आहेत, परंतु जर बघायला गेलं आज जसं त्या आदर्श विद्यालयाचं आहे, उद्या कोपरगावमध्ये सुद्धा ही घटना घडू शकते। आणि जे काही विपिद्रकरण घडलेलं आहे, जे काही बोगस लोक आपल्यामध्ये सुद्धा फिरत आहेत, त्याची जाणीव ठेवून आपल्याला याचा विचार करणं गरजेचं आहे। मी निश्चितपणे एवढंच सांगू इच्छितो का मोबाईलचा कमी वापर करणे, सोशल मीडियापासून लहान मुलांना दूर ठेवणं, आईवडिलांनी जबाबदारीने काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आज रोजी इथं निषेध झाला, मी तर तुम्हाला ठामपणे सांगू शकतो का या भारत देशामध्ये दर 20 मिनिटांनी एक घटना घडते। आता ही फक्त आली आपल्यासमोर, अशा बऱ्याच घटना आहेत का त्या दाबल्या जातात। या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे, घटना घडली 12 तासानंतर ती FIR नोंदवावी लागली, कुणीही त्या ठिकाणी भाग घेतला नाही का लवकरात लवकर याच्यावरती कुठं कारवाई केली पाहिजे।
आणि दुर्दैवाने सांगू इच्छितो मी का ज्या कोणते कॉलेज असतील, शाळा असतील, अहो ह्या गोरगरिबांच्या नाही हो, ह्या पुढाऱ्यांच्याच आहेत. तुम्ही आम्ही दाबणार आहे का प्रकरण? आपण कोणाला फोन लावू शकतो का? अहो कोणीच कोणाला फोन लावू शकत नाही. हे यांचेच फोन असतात, यांचीच प्रक्रिया असते. आणि कायदे बनवणारे सुद्धा दुर्दैवाने हेच लोक आहेत. कायदे बनवणारे सुद्धा विधिमंडळात असतील, संसदेत असतील. आपण कायदे बनवणार आहे का? आपण इथं कितीही घोषणा दिल्या आणि कितीही निवेदन दिलं ते फक्त फॉरवर्ड करणारे, परंतु कायदे कडक करण्याचं कोणाच्या हातात आहे? हे खासदाराच्या हातात आहे, हे आमदारांच्या हातात आहे. ते सोडून द्यायचं. म्हणून माझी एकदम पोटतिडकीने विनंती आहे का तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळं आमचा सन्मान ठेवून, ह्या मुलींचा सन्मान ठेवून तुम्ही निश्चितप्रमाणे तो शक्ती कायदा देखील अंमलात आणावा. लैंगिक अत्याचाराबाबतसुद्धा पोस्को कायदा 2012चा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कायदे देखील कडक आहे, परंतु कारवाई का होत नाही? मी आजही ठामपणे सांगतो का कोपरगाव पोलीस स्टेशनला जा, एखादी जर घटना घडलेली ती FIR नोंदवणार का? लगेच नाही नोंदवणार. आपल्याच बगल बच्च्यामध्ये कोणीतरी फोन करणार आणि डिले कर, अमुक कर, ह्या गोष्टी घडत असतात. म्हणून मी ह्या गोष्टीचा परत सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करतो. माझं एवढंच म्हणणं आहे, कडक कायदे फक्त करून उपयोग नाही, त्याची ठामपणे पोलीस स्टेशननी सुद्धा अंमलबजावणी तेवढीच करणं गरजेचं आहे. तरच तो शिक्षेस पात्र राहील, असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. स्थानिक पातळीवरती तहसीलदारांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन देताना नमूद केलं का आज तुम्ही निवेदन घेताय, परंतु पोलीस प्रशासक इथं कुणीही नाही. कोपरगावमध्ये विविध असे कॉलेज आहे, शाळा आहे, आमची त्याबाबत चर्चा झाली. कुठंतरी भिंत पडण्यासारखी आहे, कुठंतरी मुलं स्टँडवर कुठंतरी कोपऱ्यात बसलेले असतात, कोणत्या तरी शाळेच्या कोपऱ्यामध्ये बसलेले असतात. याबाबत गस्त घालणं गरजेचं आहे. तुमचे ठराविक पोलीस त्या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर गस्तीवर आवश्यक असणे गरजेचं आहे. कॉलेज सुटल्यानंतर स्टँडच्या तिथं 1-2 पोलीस आवश्यक गरजेचे आहे. आणि हे गरजेचे असताना तुम्ही एकत्र मिटिंग घ्या आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवा. कारण की जे कोणी मुलं उल्लडबाज असतात ते कोणाच्या तरी संघटनेचे, कोणत्या तरी पक्षाशी, कोणाच्या तरी मंडळाशी, गावातल्या एखाद्या संघटनेशी, हे कोपरगावमधलेच आहे ना सगळे, बाहेरचं तर काही कोणाच्या तरी अनुषंगाने कनेक्टिव्हिटीमध्ये असतात. त्याच्यामुळं सामुदायिक सर्वांनी मिळून त्या ठिकाणी तुम्ही मीटिंग घ्या. निश्चित आपण याच्यावरती भविष्यात एखादी घटना घडायला नको. आज कसं आहे, आजचं लोन बदलापूरचं आहे. आज आपल्याकडं भावना कशी आहे, आपल्या घरामध्ये जाळ नाही आहे, लोकांचं आपण जाळ बघतो, अरे याचं घर पेटतं आहे, आपल्याकडं केव्हा येईल हे काहीच सांगता येणार नाही. म्हणजे हा थरकाप आहे अंगाला. उद्यासुद्धा कोपरगावमध्ये अशी घटना घडायला नको. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही नेमकी एखादी घटना घडायच्या अगोदर काय काळजी घेतली हा सुद्धा प्रमुख विषय. उद्यासुद्धा आपल्याला विचारणार आहे का आत्तापर्यंत तुम्ही काय करीत होते, काय झाका मारित होते, आत्तापर्यंत तुम्ही काही त्याच्यासाठी काळजी घेतली का, त्याच्यासाठी काही मीटिंग बोलवली. म्हणून मी आपल्या मीडियामार्फतसुद्धा सांगू इच्छितो, आम्ही पूर्ण कळकळीने देखील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती केली, आपण काही करून त्या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व मंडळाच्या अध्यक्षांना बोलवा, सर्वांना बोलवा, परंतु एक मीटिंग लावा जेणेकरून भविष्यात कोपरगावमध्ये देखील अशी कुठली घटना घडायला नको. हे राज्य व्हावे श्रींची इच्छा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका महिलेची छेड काढली तर त्याचा चौरंग्या केला होता. तसं महाराष्ट्रात हे काय चाललेलं आहे, तर याची सर्व सकल मराठा समाजातर्फे एक आव्हान करण्यात येते. असे जर पीडितेची जर कोणी सरकारमध्ये जर पोलीस स्टेशनला तर इकडं सरकारी कार्यालयात जर दखल घेत नसेल तर त्यांनी ना सकल मराठा समाजाच्या बांधवांशी संपर्क करावा, आमच्याशी संपर्क करावा. तसेच हे शाळा कॉलेजेसमध्ये जे प्रकार चालू आहे, बस स्टँडला जे प्रकार चालू आहे, हे आम्ही कोणाला नाव ठेवू शकत नाही, पण नाव रोड रोमिओ जे चाललेले यांना कुठंतरी कोणीतरी आवर घालावं. पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे का यांनी वेळेचं जसं भान राहतं तसं बाकीचं जर 10 वाजता जर तुम्ही सगळे दुकानं व्यवसाय बंद करता, तसं जर मग या रोड रोमियांचा जर बंदोबस्त केला तर काय ताकद आहे. भारतामध्ये अख्ख्या म्हणजे देशामध्ये मुंबई पोलिसांचा प्रथम होतो हे होतो. तर मग आपले पोलीस काय करताय, हे अत्याचार का वाढले,
मिनिटाला जर बलात्काराची घटना घडताय, काल 15 ते 16 जर रोज बलात्काराच्याच घटना पाहायच्या, तर हे देशात चाललं काय? जसं चीनमध्ये जर एखादी घटना घडली तर त्याला जागेवर हे केलं जातं, त्याला जागेवर मौतीची शिक्षा दिली जाते. इराणमध्ये 4 तासात फाशी दिल्या जाते. दुबईमध्ये 7 दिवसाच्या आत फाशी दिल्या जाते. अफगाणिस्तानमध्ये डायरेक्ट गोळी मारली जाते. भारतामध्ये काय होतं आहे? 2000 रुपये दंड, त्याच्यावर आम्ही सगळ्या लोकांनी मेणबत्त्या घेऊन रोडवर चालायचं. त्याच्यासाठी काय करायचं? नंतर काही दिवसानंतर त्याला निर्दोषपणे सोडण्यात येतं. अशा काही गोष्टी आहे. हा कायदा केलेला आहे. जर सगळा कायदा केलेला आहे तर या संविधानाने जर अधिकार दिलेला आहे तर हे कायदे चालले कुठे? तुम्ही एका रात्रीतून सरकार बदलला होता, सगळे कायदे तुमच्यासाठी जर सोयीने केलेले, तर तसे महिलांना जर 50% तुम्ही सगळ्या याच्यात आरक्षण दिलेलं आहे. बसमध्ये आरक्षण दिलेलं आहे, शिक्षणात आरक्षण दिलेलं आहे, नोकरीत आरक्षण दिलेलं आहे, निवडणुकीत आरक्षण दिलेलं आहे. मग ही तर का बरं दुजाभाव करू राहिले? महिलांवर का अत्याचार वाढू राहिले? याचं सर्वांनी कायद्यात बदल करून, संविधानात काय करता येईल तेवढं बदल करून याची सरकारने गांभीर्याने काळजी घ्यावी आणि त्याची योग्य ती कारवाई करावी. आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे PI मथुरे साहेब हे नवीन आले. यांनी आल्या नवीन म्हणजे दुचाकी स्वारावर, महिलांच्या दुचाकी स्वारावर कारवाई केली. त्यांचे कागदपत्र पाहिले. अहो मग तुम्ही हे महिलांचे कागदपत्र पाहता, लोकांचे जाणाऱ्यांचे कागदपत्र, या रोड रोमियोंचे कधी कागदपत्र पाहणार? या रोड रोमियोवर कधी ॲक्शन करणार? आमचे पोलीस PI यांना विनंती आहे की त्यांनी या रोड रोमियोंचा त्वरित बंदोबस्त करावा. जी अमानुषाची घटना घडली त्याचा मी सर्वप्रथम कोपरगाव शहर मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो. या घटना का घडतात ते आता याची विचार करण्याची गरज आली आहे. सर्वच राजकीय पक्ष, सर्वच सरकार म्हणतात की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, महिला सबलीकरण झालं पाहिजे, बेटी बचाव बेटी पढाओ. पण मग ह्या घोषणा काय फक्त हवेत उडता काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज या देशामध्ये एक 3 वर्षाच्या बालिकेपासून 80 वर्षाच्या वृद्धेपर्यंत कोणी सुरक्षित नाही. हा संदेश हा संपूर्ण जगभर गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये सुद्धा याची दखल घेतली जात आहे की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये चाललं काय. आज ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी कोण कारणीभूत आहे? आपण ॲक्च्युली बोलतो की मुलींचं आपण समुपदेशन केलं पाहिजे. मित्र म्हणतो मुलींपेक्षा प्रत्येक पालकांनी स्वतःच्या मुलाचं समुपदेशन केलं पाहिजे. स्वतःच्या मुलाला सांगितलं पाहिजे की समाजात तू कसं वागायला पाहिजे. त्यामुळं तरच हे गोष्टी ह्या काही आटोक्यात येतील. दुसरी गोष्ट, प्रत्येक घटना घडल्यानंतर आपण म्हणतो की फास्ट ट्रॅक न्यायालय चालवा. आमची तर अशी मागणी आहे की फास्ट ट्रॅक न्यायालय तर चालवाच, परंतु महिला अत्याचारासंदर्भामध्ये विशेष न्यायालयाची स्थापना करावी आणि त्याला एक बंधन घालून द्यावे की किमान 2 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये काय याच्यामध्ये आरोपीला शिक्षा ही झाली पाहिजे. त्यासाठी एक स्वतंत्र पोलीस दल निर्माण करावं, स्वतंत्र न्यायालय स्थापन करावं की जेणेकरून या घटनेला पायमल्ली होईल. आणि याच्यामध्ये फाशी शिक्षा ही 100% अनिवार्य केली पाहिजे. कायद्याच्या पळवाटामुळे हे असले गुन्हेगार माजतात आणि एक असलं कृत्य एक माणूस 2-2, 3-3 वेळेस करतो आणि त्यामुळं असं या घटना या झाकल्या गेल्या आणि आरोपी जर निर्दोष सुटल्याच्या मधले तर नवीन लोकांना उत्तेजन मिळतं आणि मग स्त्रियांची विटंबना होते. तर ह्या सर्व गोष्टी या थांबल्या पाहिजे आणि त्यासाठी सरकारने सुद्धा कडक पावलं उचलले पाहिजे. एवढंच बोलतो मी, थांबतो. बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सकल मराठा समाज क्रांती मोर्चा कोपरगाव यांच्या वतीनं आज हे निवेदन प्राप्त झालेलं आहे. निश्चितपणे निवेदनकर्त्यांच्या मागण्याबाबत शासनाला आमच्या स्तरावरून कळवण्यात येईल आणि निवेदनकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र स्वरूपाच्या आहेत. निश्चितपणे घडलेली घटना जी आहे ती निषेधार्हच आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, गृहमंत्री महोदयांनी योग्य त्या सूचना पोलीस प्रशासनाला या घटनेची चौकशी करण्यासंबंधात आणि आरोपींना वेळीच कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठीचे सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने शासन प्रयत्नशील आहे. आपण सगळ्या समाजातील नागरिकांनी देखील वेळीच दक्षता घेणं आवश्यक आहे आणि शांततापूर्व मार्गाने आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा. फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था, पार्टीसाठी AC हॉल,
चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही. आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग, भास्कर वस्ती जवळ, दत्त मंदिरासमोर, यसगाव, तालुका कोपरगाव. प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके.